नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या काही अगदी छोट्या छोट्या सवयी आपल्या पैशांच्या नियोजनावर किती मोठा परिणाम करतात? आज आपण गेनाव त्याच आर्थिक सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या आपल्या पैशांच्या व्यवस्थापनावर थेट परिणाम करतात. चला सुरू करूया. असं होतं का कधी? महिना संपायला आलाय आणि हातात पैसेच उरलेले नाहीयेत आणि मग येतो तो एक वेगळाच ताण. ही गोष्ट खरं तर खूप लोकांसोबत होते. खूप सामान्य आहे ही भावना. बरं, इतकी मेहनत करून सुद्धा पैसे का टिकत नाहीत? याचं एक मोठं कारण आहे आपल्या काही अशा अदृश्य सवयी ज्या आपल्याला कळतही नाहीत, पण त्या आपलं आर्थिक नुकसान करत असतात. बघा, अनेकदा असं वाटतं की आपलं उत्पन्न कमी आहे म्हणून सगळा प्रॉब्लेम आहे, पण खरं कारण ते नाहीये. खरं कारण आहे आपल्या त्या लहान सहान सवयी ज्या हळूहळू आपली आर्थिक प्रगती रोखतात. म्हणजे गरज काय आणि इच्छा काय यातला फरकच कळत नाही आणि मग होतो अनावश्यक खर्च. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात कॉमन सवयीबद्दल बोलूया. बाहेर खाणं. हो, ही सवय म्हणजे आपल्या बजेटचा सगळ्यात मोठा शत्रू आहे असं म्हटलं तरी चालेल. एक साधा विचार करा. आठवड्यातून फक्त 2 किंवा 3 वेळा जरी बाहेर जेवलो ना, तरी महिन्याच्या शेवटी हिशोब केला की कळतं, अरे बापरे, केवढी मोठी रक्कम गेली. आणि हाच खर्च हळूहळू आपलं पूर्ण बजेट बिघडून टाकतो. मग बचत तिथं दूरची गोष्ट. पण यावरचा उपाय खरंच खूप सोपा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, घरी जास्त जेवण बनवा. महिन्यातून किती वेळा बाहेर खायचं हे आधीच ठरवून घ्या. आणि तिसरं, बाहेर खाण्यासाठी एक वेगळं ठरलेलं बजेट ठेवा. बस. बरं, आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सवयीकडे. आणि हे आहे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान, डिजिटल खर्च. म्हणजे जी सोय आपल्याला मिळते ना, तीच कधीकधी खूप महागात पडते. आता हा बेफिकीर खर्च म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. आपण UPIने कसे 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये असे पेमेंट करत जातो आणि त्याचा हिशोबच ठेवत नाही. मग हे छोटे छोटे खर्च एकत्र येतात आणि महिन्याच्या शेवटी एक मोठा आकडा बनून समोर येतात. ही जी डिजिटल ॲप्स आहेत ना, त्यांची गंमतच वेगळी आहे. एका बाजूला प्रचंड सोय आहे, पेमेंट एका क्लिकवर होतं. पण दुसरीकडे धोकाही तितकाच मोठा आहे. कारण किती खर्च होतोय याचा हिशोब ठेवणं खूप अवघड होऊन बसतं. आणि मग काय, आपण करतो अनावश्यक खरेदी. पण यावर नियंत्रण मिळवता येतं. काही सोपे उपाय आहेत. 1. रोजच्या UPI खर्चाची कुठेतरी नोंद करा. 2. रोजचा किंवा आठवड्याचा खर्च किती करायचा हे ठरवून घ्या. 3. ऑनलाईन शॉपिंग करताना कोणतीही गोष्ट लगेच खरेदी करू नका. 24 तास थांबा. आणि 4. कोणतंही ॲप उघडण्याआधी मला नक्की काय घ्यायचे याची एक यादी तयार करा. ओके, तर आपण खर्चाबद्दल बोललो. पण गोष्ट फक्त खर्चाची नाहीये. याच्या मुळाशी आहेत काही मानसिक सापळे. म्हणजे आपल्या मनातले काही विचार जे आपल्या नकळत आपल्याकडून खर्च करून घेतात. आणि हे सापळे सुद्धा तितकेच धोकादायक आहेत. यातलाच एक मोठा सापळा आहे इतरांशी तुलना करणं. आपण सोशल मीडियावर बघतो की कोण काय करतंय, कुठे फिरतंय, काय खरेदी करतंय आणि मग आपल्यालाही वाटतं की आपणही तसंच करावं. ह्या नादातच अनावश्यक खरेदी होते आणि आपलं सगळं आर्थिक नियोजन बिघडून जातं. पण ह्या सगळ्या सवयींमध्ये एक सवय अशी आहे जी खरंच सगळ्यात धोकादायक आहे. आणि ती म्हणजे कर्ज आणि EMIचं जाळं. एकदा का यात अडकलत की बाहेर पडणं खूप अवघड होतं. कारण यावर जे व्याज आपण भरतो ना, ते आपली आर्थिक प्रगती करण्याऐवजी आपल्याला अजून मागे खेचतं. मग ह्या कर्जाच्या चक्रातनं बाहेर कसं पडायचं? सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, नवीन कर्ज घेणं ताबडतोब थांबवा. आणि दुसरं, ज्या कर्जावर सगळ्यात जास्त व्याज आहे ते कर्ज आधी फेडण्यावर लक्ष केंद्रित करा. त्यासाठी एक पक्की योजना बनवा. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न येईल की माझ्याकडे तर काहीच बचत नाहीये, मग मी सुरुवात कशी करू? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नवी सुरुवात करायला कधीच उशीर होत नाही. ती नेहमीच शक्य असते. समजा आज आपल्या बँक खात्यात 0 रुपये आहेत. तरीसुद्धा निराश होण्याचं काहीच कारण नाही. कारण प्रत्येक मोठी गोष्ट शून्यातूनच ते सुरू होते, नाही का? एकदम लहान रकमेपासून सुरुवात केली तरी चालेल. एक साधं सोपं बजेट तयार करा आणि आपण ज्या 5 सवयींवर बोललो त्या सुधारण्यावर लक्ष द्या. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, किती पैसे वाचवतोय यापेक्षा रोज वाचवतोय की नाही हे सातत्य जास्त महत्वाचं आहे. तर मग आता फक्त एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. यातली अशी कोणती सवय आहे जी आपली आर्थिक प्रगती थांबवते आहे? एकदा का ते उत्तर मिळालं की मग पहिलं पाऊल उचलण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही.